हरिओम. लाओत्सेचा ताओबोध, योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. द डेंजर ऑफ ओव्हरविनिंग सक्सेस. इट इज बेटर टू लीव अ व्हेसल अनफिल्ड than to attempt to carry it when it is full. If you keep filling a point that has been sharpened, the point cannot long preserve its sharpness. फाजील यशातील धोका. हंडा पूर्ण भरून घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तो थोडा रिकामा ठेवलेलाच बरा. अणकुचीदार धार सतत कुरवाळत राहिली तर ती धार लवकरच बोथट होते. वैश्विक प्रदक्षिणा. ब्रह्मामधून ब्रह्मात निर्मित झालेली विश्वे आणि त्यामधील तमाम वस्तुजगत वर्तुळाकार गती घेणारी आहेत. विश्वे आणि त्यामधील तमाम वस्तुजगत आपापल्या निर्माणासभोवती फेरे घेत असते, गिरकी घेत असते. आपल्या सूर्यापासून निर्माण झालेली आपली ग्रहमाला आपल्या सूर्यासभोवती फेरे घेत असते. आपला चंद्र आपल्या पृथ्वीपासून निर्माण झालेला आहे, तो पृथ्वीसभोवती फेरे घेत असतो. अशाच प्रकारे त्या सूर्यापासून निर्माण झालेली ग्रहमाला त्या सूर्यासभोवती फेरे घेत असते. हे सर्व सूर्य आणि धूमकेतू इत्यादी तारे ब्रह्मामध्ये परम आत्म्यासभोवती फेरे घेत असतात. हे ब्रह्मही स्थिर नाही, ते अज्ञेयाकडून अज्ञेयाकडे प्रवाहित होत आहे. यास्तव ते कोणापासून तरी निर्मित झालेले आहे आणि ते त्या निर्माणासभोवती फेरे घेत आहे. त्यालाच आपण तो अज्ञेय पुरुषोत्तम योगेश्वर असे मानतो. अशा प्रकारे ब्रह्म, त्यामधील विश्वे, त्यामधील सूर्य, धूमकेतू इत्यादी तारे, त्यांच्या ग्रहमाला, त्यांचे उपग्रह, त्यांचे उपउपग्रह हे सतत आपापल्या निर्माणासभोवती फिरत असतात, त्यासभोवती फेरे घेत असतात, त्यासभोवती वर्तुळाकार प्रदक्षिणा घालत असतात. तान्ही मूल सतत आपल्या मातेसभोवती घुटमळत असते. ते मातेपासून जराही दूर जायला राजी नसते. आपली अशी श्रद्धा आहे की नातवाने आजीसभोवती 3 प्रदक्षिणा घातल्या की पृथ्वी प्रदक्षिणा होते. विश्वाच्या या नियमांवरूनच आपल्या अतिप्राचीन अशा हिंदू धर्मात देवळात देवाला प्रदक्षिणा घालायची फार सुंदर पद्धत आहे. देवावरील भक्ती व्यक्त करण्याचा तो एक मार्ग आहे. आपली अशीही श्रद्धा आहे की एकेका प्रदक्षिणेला देव आपला सन्निध येतो आणि त्यायोगे एकेका प्रदक्षिणेला एकेका जन्माचे भोग संपुष्टात येतात. परंतु महादेवाला आपण पूर्ण प्रदक्षिणा घालत नाही, कारण महादेव जीवन हरण करणारा देव मानलेला आहे. त्यामुळे आपण त्याची पिंड ओलांडत नाही, तेथूनच माघारी फिरतो, अर्धीच प्रदक्षिणा घालतो. जीवन जगताना आपल्याला असे वाटते की आपण सरळ मार्गी जीवन जगत आहोत. वास्तवात आपण वर्तुळाकार जीवन जगत असतो. जीवनाची ही वैश्विक प्रदक्षिणा आहे. आपण जेथून सुरुवात करतो त्याच ठिकाणी आपण शेवटी येतो. आपल्या निर्माणातच आपला शेवट होतो. जीवनाची सुरुवात हे एक टोक आहे असे आपण मानतो. हीच आपली मूलभूत चूक होत असते. त्यामुळे आपण जीवन जगताना त्याचे दुसरे टोक शोधायचा निरर्थक प्रयत्न करत असतो. अर्थातच हा प्रयत्न कधीही पुरा होत नाही आणि त्यामुळे आपण निराश होतो. यास्तव जीवन जगताना कधी सरळ गती घेण्याची अभिलाषा धरू नये. तसे केल्यास आपण प्रगती केल्याचा आभास होतो आणि त्यामुळे अधोगतीची नामुष्की ओढवते. याऐवजी जाग्यावरच गिरकी घेण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही जेथे असाल तेथेच जीवन असते. तेच यशस्वी जीवनाचे सार आहे. जीवनचक्र. धागा सरळ ओढत गेला तर त्याचा गुंता होत नाही, किंवा धागा वर्तुळाकार गुंडाळला तरीही त्याचा गुंता होत नाही. परंतु जर धागा केर गोळा केल्यासारखा गोळा केला, उचलला तर गुंता होतो. गुंता सुटता सुटत नाही. सोडवायला गेल्यास त्याचे तुकडे होतात. आपले जीवनही असेच आहे. जर आपण सरळ रेषेत जीवन जगत गेलो तर विश्व वर्तुळाकार असल्यामुळे ते आपोआप वर्तुळाकार जगले जाते. त्या नियतीच्या सभोवती गुंडाळले जाते. त्याचा गुंता होत नाही. ती एक आनंदमय विश्वयात्रा होते.
आपण अमुक्तावस्थेत त्या योगधामापासून जीवनाला सुरुवात केलेली असते. त्याच अमुक्तावस्थेत जीवन जगत आयुष्यभर अमुक्त राहून योगधामी आपण सहजच पोहोचतो. वनस्पतीसृष्टी, मानवेतर प्राणीसृष्टी यांचे जीवन बहुतांशी काही अपवाद असू शकतात. हे असे नियती सभोवती फेरे घेत जगले जाते. बीजापासून वृक्ष निर्माण होतो, वाढतो, त्याला फुले फळे येतात आणि त्यापासून पुन्हा वृक्ष होतो. हे असे जीवनचक्र नित्य सुरू असते. बीज वृक्ष, बीज वृक्ष. किंवा झाडाची फांदी जमिनीत रोपण करून लावली जाते, त्याचे झाड तयार होते, ते वाढते. किंवा पसरणाऱ्या वनस्पती, वेली, दुर्वा इत्यादी जमिनीचा आधार घेत मुळे वाढवत वाढवत पसरत पसरत वाढत असतात. हे असे वनस्पती सृष्टीचे जीवनचक्र नित्य नियमित सुरू असते. प्राणीसृष्टीची एका किंवा अति छोट्या जीवापासून सुरुवात होते आणि डार्विनच्या उत्क्रांतीवादाप्रमाणे उत्क्रांती होत होत मानवापर्यंत नवनवीन प्राणी रूपांतरित होत असतात. किंवा पंचमहातत्वांपासून अनेक विविध वैचित्र्यपूर्ण देह निर्माण होऊन ते धारण करणारे प्राणी निर्माण होत असतात आणि मग ते एकमेकांपासून सृजन होत होत निर्माण होत राहतात. काही कारणाने काही प्राणीजाती नष्ट होतात, तर काही प्राणीजाती नवीन निर्माण होतात. हे असे जीवनचक्र सुरू असते. वनस्पतीसृष्टी किंवा प्राणीसृष्टी याहून निराळी विश्वसृष्टी अशाच प्रकारे वर्तुळाकार लीला करत असते. त्यांचेही जीवनचक्र नित्य नियमित सुरू असते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे असे ऋतुचक्र विश्वामध्ये अव्याहत सुरू असते. उत्पत्ती, स्थिती, लय, उत्पत्ती, स्थिती, लय हे असे जीवनचक्र विश्वामध्ये सुरू असते. विश्वातील तमाम सृष्टीचे जन्ममृत्यू जन्ममृत्यू असे रहाटगाडगे सुरू असते. तमाम सृष्टी नवीन कात टाकते, नष्ट होते, कात टाकते, नष्ट होते. हे असे जीवनचक्र विश्वामध्ये सुरू असते. विश्वेच्या विश्वे प्रलय होतात, निर्माण होतात, प्रलय होतात, निर्माण होतात. हे असे विश्वचक्र भगवंत श्री योगेश्वरांमध्ये सुरू असते. हरि ओम.